पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. दरम्यान नितेश राणेंच्या याच डायलॉग नंतर निलेश राणेंनी काय पोस्ट केली आपण ती पाहूया. नितेशनं जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच. आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे. तर नितेश राणेंनी निलेश राणेंचा सल्ला गांभीर्यानं घेतलेला दिसत नाही. त्यांनी काय प्रत्युत्तर देताना पोस्ट केलेली आहे ती आपण पाहूया. निलेशजी, तुम्ही टॅक्स फ्री आहात असं म्हणत त्यांनी काही स्माइली देखील त्यांना प्रत्युत्तरादाखल पोस्ट केल्या. दरम्यान राजकारणापेक्षा नातं महत्वाचं असतं असं वक्तव्य नितेश राणेंनी चिपळूणमधल्या एका कार्यक्रमात केलं. यावेळी भूतकाळातील पराभवाचा दाखला द्यायला ते विसरले नाहीत. तो विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही. तो विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही. राजकारण म्हणजे सगळंच काही नसतं, नाती जी असतात तीच टिकत असतात. राजकारण कधी ना कधीतरी संपतं, बदलतं. निवडणुका येतात, निवडणुका जातात. आयुष्यातल्या 10 वर्षात मी बरंच शिकलो. 2 पराभव मी बघितले आणि तो सगळा बघितल्यानंतर जेव्हा मी असं वाटलं मी माझ्या मूळ पक्षात आलो. आता नितेश आणि निलेश राणे यांच्यातला वाद घरातला वाद म्हणायचा की महायुतीतला संघर्ष, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. दरम्यान राणे बंधूंमधल्या वादावर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण प्रतिक्रिया पाहूया. या सामान्य लोकांना दिलेली आश्वासनं जर तुम्ही पाळत नसाल आणि त्याच्याबद्दल जर आम्ही बोललो, ती जर तुम्हाला किरकिर वाटत असेल तर ही किरकिर आम्ही रोज करणार आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की जाण्या येण्याचा त्रास, त्या विमानाचा खर्च, शासनाचाच खर्च होतो ना शेवटी विमानाचं जाऊन यायचं म्हणल्यावर, कारण ही किरकिर रोज होणार आहे. मग त्याच्याऐवजी हिथंच एका ठिकाणी कुठंतरी घर बागा, चांगली जागा बागा आणि हिथंच राहावा. म्हणजे किरकिर केलं म्हणजे जे काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन काय करायचं ते करता येईल, तुम्हाला सोपं जाईल. विनाकारण जाण्या येण्याचा त्रासही वाचेल आणि शासनाचा पैसाही वाचेल. त्या प्राप्त परिस्थितीत काही आपल्याला काही निर्णय करावे लागतात, काही राजकीय भूमिका मांडावी लागते. तर त्यांनी आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे. आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहे, तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल. काय शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील. महाराष्ट्र विधानसभा निकालावर बोट